हेच संगा अतीताचं, हेच संगा अनागता. अतीत जो काही संघ झालेला आहे भगवान बुद्धाच्या काळातील, ज्यांनी खऱ्या अर्थानं इमाय बुद्ध पूजाय कथाय शुद्धजितसा चिरंतिटल सद्धम्म लोकोंतु सुखी सदा, अशा उत्तम प्रकारे भगवान बुद्धाची धम्माची संघाची जे काही त्यांनी चेतना ठेवून जे चिरंतिट्टतू चिरकालपर्यंत पिढ्यानपिढ्या एवढंच नव्हे तर पुढच्या बुद्धांतरापर्यंत सुद्धा या मनुष्य लोकांना आपल्या पुण्यपार्जिता करता यावं आणि त्याला दुःखातून सुटका करून यावं, अशा उपासक उपासिकांनी राजे महाराजांनी भिक्षूंनी हे धम्माचं फार मोठं एक वैभव या ठिकाणी एक निर्माण करून ठेवलं. आणि देवता लोकांनी काही सत्वांनी या ठिकाणी येऊन आपापले कोणत्याही प्राण्याचे वाघ यासारख्याही प्राण्याचे जन्म घेऊन या ठिकाणी या धर्माचं वैभव नष्ट करण्यासाठी जे काही शत्रू आले असतील तरी त्यांना तिकडेच आपल्या प्रज्ञांनी अडवून ठेवलं. म्हणून हे भगवान बुद्धाचं धर्मरूपी संपत्ती हे धन आपल्याला या जन्मामध्ये एक पाहण्यासाठी मिळत आहे. हे सर्वात आपलं फार मोठं एक पुण्य असलं पाहिजे. पुण्य आहे हे जेव्हा आपल्याला कळत असते तेव्हा आपण अशा ठिकाणी जेव्हा येत असतो आहे की नाही, तर अशा ठिकाणी आपण जेव्हा येतो नाहीतरी आपण वेळ काढत असतो, नाहीतरी आपण वेळ काढत असतो, पण पहिल्याने येतो थोडी चांगली वेळ काढतो, दुसऱ्याने येतो त्याच्यापेक्षा कमी वेळ